देवाचा आशीर्वाद बघ. आता दरवाजा बंद होता आणि आम्हाला दर्शन घेतलं लगेच. हे जे आता तुम्ही बघितलात नारायण मंदिर, इथे करा नदीचा उगम होतो, जी नदी जेजुरीला जाते आणि तो उगम या मंदिरातून. तर परत एकदा सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आता आम्ही जात आहोत जेजुरी. आत्ता वाजले आहेत 7:12. आम्ही 6:15 निघायचा टाईम ठेवलेला, पण आता काय लेट व्हायचा तो होणारच आहे. तर आता इथून जेजुरी काहीतरी 5 मिनटावरच आहे. आमचं रूम्स वगैरे इथे या साईडला समोरच होतं, तर इथून इकडे समोरच जेजुरी आहे. तर ते बाबा बोलले की इथून काहीतरी 15 मिनटं लागतील आणि गर्दी वगैरे खूप आहे बोलतात वरती. तर बघू वरती गेल्यावर आपल्याला समजेल. आता काय नाश्ता वगैरे पण केला नाही, सगळं झाल्यावर आल्यावर खाली नाश्ता करू. मग दुसरं कुठे जायचं आहे कसं जायचं ते तुम्हाला सांगतो पुढे. चला तर भेटू आपण वरती. बाय. तर आपण वरती जायला सुरुवात केली आहे. आता इथे जास्त गर्दी दिसते, तर वरती बघू असं काय होतंय. हे भंडारा घ्यायचा आहे ना, वरतीच घेऊया. इकडचा व्ह्यू बघा फक्त. थंडी पण खूप आहे इथे, भारी वाटतंय खूप. वरती आता आरती चालू आहे. आता आम्ही मंदिराच्या इथून बाजूलाच खाली आहे, तर आम्ही चप्पल वगैरे काढू आणि वरती परत चालू करू. उंच अशा पायऱ्या, खूप उंच आणि मोठ्या. सरळ सरळ पायऱ्या आहेत एकदम. वाव. आणि सगळ्यात भारी मस्त सकाळचं एकदम मस्त वातावरण. त्यामध्ये मी मस्त की व्हाईट शर्टच घालून आलोय. माझ्याकडे कुर्ता आहे पण मी घातला नाही. मला माहिती आहे इथे हे लोक काय करणार आहेत. ते बघू, इथून गेल्यानंतर पॉसिबल झालं तर घालीन. बघू. गर्दी इथे खूप आहे, लय खूप 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 बघू शकता इथे. लवकर येऊन पण आम्हाला खूप जास्त अशी गर्दी भेटली. खाली बघे दुसरा भंडारा. गर्दी तर असतानाच आज संडे आहे, त्यावरून आम्हाला लेट तर झालं आहे ऑलरेडी. म्हणजे 1 तास लेट आहे आपण. या ठिकाणी म्हाळसा देवीचा पूजा केली जाते. तर मी इथे लाईनीत आहे. आज खूप गर्दी, खूप म्हणजे खूप गर्दी आहे. तर तुम्ही लवकर या, म्हणजे 6 वाजता इथे मंदिर चालू होतं. विष्णुपद इथे जरंडेश्वर. पठाडीला देव राहत होता. जेजूर गावामध्ये कोणतं रामा नावाचा भक्त होता, रामनाथ. त्याची भक्ती करता करता तो खूप थकला त्याचं शरीर, म्हणून
त्याने इच्छा केली का आता देवा तो गावात आला पाहिजे. देवाने इथं भंडाराची रास मांडली, कडी पठाडीन देव इथं राहिले. इथून चंदनपुरीला देऊन बाणपूर्णाला गेले. कैलासाहून महादेवाचा अवतार संपवून शनी मार्गशीर महिन्यात षष्टीच्या दिवशी मार्तंडे भैरव अवतार धरून कर्नाटकमध्ये मार्तंडे भैरवाने अवतार धरून दैत्य ठार केलेले. इथून देव भगवंत पाल टेंबरे सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यात तिथं देव नांदत होते. पाल नावाच्या बाईने भक्ती केली. तिथून डोंगरावर देव नांदत होते. ते खाली तळावर आणले देव नदीच्या किनारी. तिथं ती पाल नावाची बाई म्हातारी झाली. मग ती म्हणायला लागली का मला इथं गडावर येणं नाही होत. म्हणून तिने सांगितलं होतं तुझ्या गाईमध्ये एक काळी तपेली गाय आहे आणि ती गाई वाळल्या हिवराला खेटल, त्याला पाला फुटन, तिथं दुधाच्या धारा गळल आणि तिथं स्वयंलिंगात मी प्रगट होईल म्हणून तिथं पाल टेंबरचं ठिकाण झालेलं आहे. आणि देवानं लगीन करण्यासाठी नगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्यामध्ये त्रिंबकच्या वाणीच्या घरी माळसा होती आणि ती माळसाला तिथं नेऊन पालवीला लग्न केलेलं आहे. भानूसाठी देव धनगर गावडी झाला, माथारा झाला आणि तिला रूप नाही ओळखू दिला. 12 वर्ष मेंढरं चाललं आणि तिला म्हणलं का तू माझ्या संग लग्न करून तयार होत नव्हती आणि लग्नासारखं त्या लोकांना सांगत होता, पण लोकांना ते तिशे वाटत होतं. आणि मग त्यानं 9 लाख मेंढरं मारून टाकलं. चमडी एकीकडं, मुंडके एकीकडं, हाडे एकीकडं, मांस एकीकडं केलं आणि मग ते सगळे धनगर चंदनपुरीचे त्याच्यावर त्या माथाऱ्यावर बावरले आणि त्यानं भंडाराची फूक मारली. सगळे मेंढरं जिवंत केले. तर ते केले पुष्पौर्णिमेला. ह्या पुष्पौर्णिमेला त्या मृग नक्षत्राला जे जिवंत केलेले. तिथून देवानं बाणूला घोड्यावर घालून नळदुर्गाला लग्न केलेलं. सदानंदाचा ओम नमो पार्वतीपते. आले सगळे. नशीब इथे पण आमचा लक आहे. नाहीतर बाई बंद करता करता आपण आज आलो. महादेवाचा आशीर्वाद बघ. आत्ता दरवाजा बंद होता आणि आम्हाला दर्शन घेतलं लगेच. नशीबच म्हणावं लागेल. नशीब नशीब नशीब. चला चला मागे. तुझं नाव काय? आत्ताच आमचं दर्शन झालं आहे. तुम्हाला बऱ्यापैकी दाखवायचा प्रयत्न केला आहे कारण आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नसतो. पण बघा आता कष्ट करून कॅमेरा कुठे कुठे ठेवलेला कुठे नाही मला माहिती नाही. मला दर्शनाला याल पंचलिंग हां नक्की तुम्ही त्याचं दर्शन नक्की घ्या. तुम्हाला गर्दी दाखवतो इकडे. जास्त गर्दी करू नका. जास्त गर्दी करू नका. पुढे चालत राहा. पुढे चालत राहा.
तर आता आम्ही गडावरून निघालो आहे. तर आमचं आता छान असं दर्शन झालंय. आता नेक्स्ट डेस्टिनेशन आहे आमचं एकमुखी दत्तगुरू. त्या मंदिरात जाणार आणि मग तिथून पुढे कसं आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो, कारण आमचं काय पोरांचं काय फिक्स टाइम नसतो, भरोसा नसतो. इथून डायरेक्ट घरी पण जाऊ शकतो ते लोक. हां, तर काय सांगता नाहीत. आणि हा माणसाचा बघा, हा पाया पडायला आलेल की बाजार करायला आला काय माहिती. हा बघा, सगळ्या बहिणींसाठी घेतलं नाही. हां एवढं. एक मामाची एक मामीची. त्याला प्रसादच घ्यायला आलेलाच की काय इकडे? फक्त प्रसादी घ्यायला आलेलो. त्या ब्लॉग मध्ये शिर्डीचं दाखवलं असतं तर ते बोलले असते काय विकायला चाललं ते. दोन गोऱ्या आपण फर्स्ट टाइम गेलेलो तेव्हाची गोष्ट आहे. पेरू मिळत हे लोकांनी टोपली संपवलेली. वीस मेले टोपरी संपलेली त्याची. तो अजून आलाच होता. बोलतो थांबा, आणतो अजून. आता रूमवर जातो आम्ही मस्त एक छान असा नाश्ता करून. काय खाल्लं नाही बोलला 2 दिवसापासून काहीतरी बोलला. मनीष. चला पुढे भेटतो तुम्हाला. Bye. शुभेच्छा. तर आता आम्ही फ्रेश वगैरे होऊन पाहिजे कोणाला नारायणपूरच्या एकमुखी दत्त मंदिरात जात आहोत. इथून काहीतरी थोडंच मिनिटावर आहे. तर किती किलोमीटर काय माहीत नाही, पण जवळच आहे. तो ड्रायव्हर काका बोलत होते जवळच आहे. तर तिथून मग आता तिथे जाऊन नाश्ता वगैरे करू. मग पुढच्या डेस्टिनेशनला तुम्हाला सांगतो कसं काय. ठीक आहे, चला त्या तिकडे मंदिरात जाऊन आपण भेटू. Bye. मी आता या मंदिराजवळ पोचलो आहे. तर आम्ही चपला काढून आतमध्ये जातो. भाग्यवान आनंदे आम्ही भाग्यवान आनंदे निदान झुलते रक्ताची पालखी झुलते हळूच रक्ताची पालखी निघालो दिगंबरा नारायणपूरचे नारायणेश्वर मंदिर हे मंदिर यादवकालीन आहे. सहसा मंदिरे पूर्वाभिमुख असतात, पण हे मंदिर पश्चिमाभिमुख आहे. तेथे गर्भगृहात स्वयंभू शिवलिंग आहे. इतिहासाची साक्ष देणारे शिलालेख मंदिर परिसरात दृष्टीस पडतात. संपूर्ण दगडी बांधकाम असलेले हे मंदिर शिल्पकला व नक्षीकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. हे जे आता तुम्ही बघितलात नारायण मंदिर, इथे करा नदीचा उगम होतो, जी नदी जेजुरीला जाते. आणि तो उगम या मंदिरातून होतो. आता आपला नेक्स्ट स्पॉट कुठे आहे? नेक्स्ट स्पॉट आपला प्रतिबालाजी. ठीक खूप छान असं मंदिर आहे. प्रसन्न वातावरण आहे. तिथे आलं तर नक्कीच भेट द्या. नक्कीच. हां, मंदिर आहे ते आता ते वाचलं मी 2022 ला वाचलं. अच्छा, पण आधीपासून असेल ना की बांधलं आता? हे मला जे आहे ना दत्त मंदिर हा. ते जीर्णोद्धार लोकार्पण 2022 ला गेले. आणि ते आहे ते बरंच प्राचीन मंदिर आहे. त्याला आपण इकडे गेलेलो ना आता दगडाचं मंदिर आहे ते वालं. हा, आम्ही आता प्रतिबालाजीला चाललो आहे. तर मी पोचलो. कालपासनं तिसरा स्पॉट आहे. आम्हाला काय खायला दिलं नाही यापुराने. भूक लागली. काय बोलतोय? हाय लागले सगळ्या पोरांची तुला आता. हाय लागले. तुला पावन नाही होणार आहे. पाप केले तर ते धुवायला चालू. इकडे पण येऊन पापात करतोय. काट्या आहे, काट्या द्यायला लागेल. ते- वरचा काट्या.
अरे काय आलं? आपण ठेच लागली. आयुष्याच्या वळणावर असं छोट्या मोठ्या ठेच लागत असतात. तर मित्रांनो या ठेचीला तुम्ही घाबरून न जाता चल 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 पुढे चल चल मोठी ठेची खचून जाऊ नका. बोलतो तुला इथे पण गर्दी असेल ना गाईज? इथे पण 8 तासाची लाईन असेल. म्हणजे आम्ही इथून डायरेक्ट मुंबईला जाणार आहोत. त्याच्यानंतर कुठे जायचं? त्याच्यानंतर आपला जेवायचा कार्यक्रम आहे. चालू आहे. हा भाई जेवायचा कार्यक्रम आहे ठीक 12 वाजता. तिथून 12 वाजता बाहेर येतोय की नाही काय माहिती, पण 12चा आमचा प्लॅन आहे. हा आज फ्रीचं जेवण आहे आम्हाला. गाजरी ठेवणार आम्ही प्रसादाला चाललो असं बोल ना. खाऊ मग गेला की जेवण आहे. बाई तू माझ्या ब्लॉग मध्ये हे शिवम घे पुस्तक घे, काहीतरी होईल तुझं चांगलं आयुष्यात. पुस्तकं वाचलेली त्याच्यामुळे चांगलं नाही झालंय. आयुष्यात पुस्तकं वाचलेली त्याच्यामुळे चांगलं नाही झालं. कुठली पुस्तकं वाचली त्याच्या पुस्तकामुळे चांगलं ना त्याचं पण पाच नाही रे चार. ठेवून येतो लॉकरला 11:15 पर्यंत दर्शन बंद आहे. तर ठेवून येतो लॉकर आहे तिथे 11:15 पर्यंत बंद आहे. ठेवून ना सगळ्यांनी मिळून एक 12:15 पर्यंत बंद आहे दर्शन. तर आता आम्ही आलो आहोत दर्शन करून. जातोय महाप्रसादाचा आनंद घ्यायला. आतमध्ये मोबाईल वगैरे काय अलाउड नव्हतं, त्यामुळे आम्ही लॉकरमध्ये ठेवलेलं आहे. आयफोन काफी आहे. सबस्क्राईब करून फॉलो कर. मंदिरात होता मंदिराच्या बाहेर. किती 1 तास तरी लागला असेल ना? हा 1 तास लागला. 30-40 मिनिटं. 40 मिनिटं. ते मंदिर थोडं बंद होतं त्यामुळे टाइम लागला, नाहीतर आरती चालू हो तेच आरती चालू होतं त्यामुळे. हां मस्त झालं. खूप मस्त आहे. तुम्ही पण एकदा भेट द्या प्रति बालाजीला. आता आम्ही हे कुठे आहे ते जेवायचं? आता आम्ही प्रसादीला हात धुवून आम्ही प्रसादीला जाऊ आणि पुढे काय करायचं ते सांगतो तुम्हाला जेवून. बघा इकडे असं कुपन भेटतं. फ्री आहे फ्री आहे जेवण. आम्हाला ह्याचा आस्वाद घ्यायचा आहे म्हणून आम्ही घेतलं. तुम्हालाही दाखवतो मेन्यू कसा आहे कसा नाही. छानच असतं. तुम्ही इथे असं आहे कशासाठी? मेन्यूसाठी ना काय प्रसादीसाठी या. महाप्रसाद चांगला असतो. महाप्रसाद मराठी अक्षय. श्री व्यंकटेशा गोविंदा. सगळे पाप धुवून आले आज आणि परत करणार. नाही आता मित्रा 2026 कमबॅक करायचंय. कमबॅक करायचं आता. कमबॅक काय करणार कमबॅक? सांगायचं नाही मित्र, नजर लागणार. काय काय करणार काय पण चाले कचरा म्हणून टाकून दे डस्टबिन मध्ये. मित्रांनो यांची इथे अवस्था बघा झाली आहे. इथे प्रसादीला 1.5-2 तास लागणार आहेत लाईनीला असं बाहेरचे बोलतात आहेत. अजून डोक्याला म्हटलं प्रसाद घेतल्याशिवाय जाणार नाही. प्रसादीचा दिवस जाऊ दे. प्रसादीचा लाभ कसला? प्रसादीचा भंडारा. तुझं काय मत आहे? प्रसाद एकदम बेस्ट. खाल्ली पण प्रसिद्धी बेस्ट लागली. हा आपला नवीन माणूस आहे. माणूस आहे ना आपला अध्यक्ष. बघा लाजतोय बघा कसा. बघ कसा लाजतोय. लाजरा अध्यक्ष आणि आमचे खजिनदार आणि उपशक्ती सॉरी
बोलतात? उपाध्यक्ष मॅनगर आता अंशुमनला लावणार. कुठे जाणार? अरे इथे कोणतरी उभा आहे. दिसत नाही. कोण आहे इथे उभा? दिसतंय का काय कॅमेरा? कोण आहे? हे दीपू कोणाच्या बाजूला उभा आहेस? अरे फ्लॅश आणले फ्लॅश. अरे दीपू एकटाच दिसतोय. अरे तुझ्या पाठी कोण उभा आहे? हे कोणाच्या खांद्यावर हात टाकलायस? कोणाच्या खांद्यावर हात टाकलायस? बाय ब्लॅकी बाय. आईस रांगेत उभं राहून पायाची वाट लागली आणि 1.5 तास झाला आहे. 1.5 तास जेवायचं आहे अजून. देवळाली नाही, फक्त आता पुणे सिटीत जाऊया आणि शनिवारवाडा आणि हे करूया. होईल काय शनिवारवाडा? हा शनिवारवाडा काहीतरी एक मिळेल बघायला. तर आता आम्ही जेवून जाऊ. कुठे जाणार आहे जेवून? कुठल्या मंदिरात? त्रिमंदिरात जाऊ. तू स्टाईल हा फ्लेक्स करतोय बघ कॅमेऱ्यासमोर एकदम असा करतो. मग एकच छावा आहे तो, अर्जुन छावा. आणि मग त्रिमंदिरच्या इथून पुणे सिटीमध्ये कुठे? दगडूशेठ. शनिवारवाडा आणि बाई विचार करून सांगा. कालपासून आपण दगडूशेठ करतोय. भाई पब्लिक माझी मारेल तुला. बंटाकी पब्लिक. सबस्क्रायबर्स किती आहेत? बनताय की पब्लिक बोली तो तपली. सबस्क्रायबर्स किती आहेत? 1 लाख होत आले आता. वा मग तुझ्याकडे सिल्वर प्ले बटन आलं असेल ना? नाही ऑनलाईन ऑन द वे आहे. आम्ही 1 लाखाला गोल्डन आहे, 10,000ला सिल्वर आहे. 1 लाखला सिल्वर आहे, 10 लाखला मग ह्याला भेटली ना एक्सपिरियन्स हा. ह्यातला दोन्ही पण आहेत. लपून ठेवलं. हा लपून का ठेवल्या? अरे त्या प्लास्टिकच्या मिळत होते तिकडे विकत होते. सॉलिड वरती भेटल्यात त्या घेऊन आलाय. सॉलिड वरती लागल्या. साल्यांना तुम्ही असं मला मिळवून नाही देणार सिल्वर आणि गोल्डन. मित्रा हा नाही हा. चला बाबा लवकर चला. 2 तास होतील नाही तर अजून. हे बघा इथे आहे, ह्या आतमध्ये आहे जेवायचं. देवाचा सुगंध येतोय. लई लाईन आहे बाबा. आम्ही ह्या लाईनीत तिथं थांबलेलो. बघा तुम्हाला दिसतंय इथून अशी लाईन आहे. तिथे पुढपर्यंत आहे बाबा. नाही ते तुझ्या अकाउंटमध्ये पैसे नाही. जेवायला काय एक्सपेक्ट? तुझं काय एक्सपेक्टेशन? आय थिंक ट्रिपल राईस. ट्रिपल शेजवान राईस. मटन खाली खालचं. आता असं झालंय, जेवणाची रांग तर झाली, बसलो पण आहे, जेवण काय अजून येत नाही. हे बघा सगळे भुकेले. माझे ना मनीष तर तोंड बघ ना गायस. येईल आता लवकर येईल. काका सगळे अशा प्लेट्स आहेत. हा तुम्हाला दाखवतो काय काय आहे. आहे चटणी, मटकी आणि बटाट्याची भाजी. अरे काकांकडून जरासच पडलं वाटतं चुकून. हे बघ याला जास्त भेटली, मला जरासच भेटली. काकाचं चम्मचच आतमध्ये नाही गेलं तुझं. याला माझा नशीबच खराब आहे. अरे काकाने शिरा पण जरासच दिला यार. काय विषय आहे? आणि मलाच का जरासं भेटताय. अरे हे बाबूचं टाट आहे, हे माझं नाही. चालेल आता काय नशिबात दिलं तेवढं घेऊया. प्रसाद म्हणून खावा मेल्यांनो. चला आता आम्ही चालू करतो. खाऊन झाल्यावर भेटू. हा बघा या थेरड्याला काय बोलायचं, पापड मागतोय. हळदीमध्ये आलायस काय जेवायला? हा लोणचं पण विचार बघ, मला हात लावू दे तुला इथून.
भाजी खाऊन घेणार ती भाजी देणार. हे खाऊया चल लय भूक लागली. चला चला आई नंतर भेटू. चला मित्रांनो, आता जेवून बाहेर आलो जस्ट. आता 5-10 मिनिटात निघू आणि तिथून त्रिमंदिर तिथेच पुढे हायवेलाच आहे ना ते, हायवेलाच आहे बोलतात. मग तिथून त्यांचं दर्शन घेऊन आणि पुढे काय त्याच्यानंतर दगडूशेठला कन्फर्म आहे काय बघ. हां मग त्रिमूर्ती ना पक्का. त्रिमंदिर तिथून डायरेक्ट दगडूशेठ गणपती. आता बघूया, सांगतो तुम्हाला. तर आता आम्ही आलो आहे त्रिमंदिरच्या इथे. एंट्रन्स आहे इथून. वाव, मंदिर आहे मस्त. खूप सुंदर मंदिर आहे. मस्त ना. भाईजान मेरा भी करना भाईजान मुझे भी दुआ कर दो. दुआ मार कायची दिली. हे मंदिर तिने हे कसली चाळीस सदरे तुला. हा हे खूप सुंदर मंदिर आहे. वाव मस्त रे. गणपतजी इकडे आहे, हनुमानजी. इकडे आहेत पहिले श्रीनाथजी, दुसरे आपले श्री कृष्ण भगवान, तिसरे श्री तिरुपती बालाजी. आईज हा पोरगा एवढा खारमी आहे ना. हा आयफोन काफी हे वाला. आत्ताच पाप धुतले होते. हा स्वतःचे फोटो बरोबर काढून घेतो आणि दुसऱ्यांचे फोटो काढायला गेला की कचक 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 नाही बघ फोटो बघा. फोटो बघा फोटो बघा. यांचे पाप कसे धुवायचे ते हे सांगा. रंजन माझ्या मित्राने काढलेला, मी मस्त फोटो काढला नाही. आणि याचे फोटो बघा, याचे फोटो बघा. हे माझे फोटो काढले. हे चांगला नाही, हा चांगला नाही, मारला पाहिजे याला. हा चांगला नाही. हे बघा. हे अरे फोटो जोड्यानं मारला पाहिजे. अरे रे देवा. झाला हा फोटो चांगला नाही. हा एक बोल. चांगला हा, आणि हा? पिंडी काय बघ. चुकून आलाय पुढचा वाटतं बघ. तो हा बघ. चांगला. अरे चुकून आलाय तो चांगला. आम्ही काढलो. काहीचा पुढचा तुम्हाला दाखव युनिक वाला. काय बोलायचं खो खो खेळत होता. अरे तू ब्लॉग पण तू असं काय केलंस विनू मला सांग. हा विनू असं केलंस का ते सांग मला. हा मला ते अँड्रॉइडचा आवाज आवडतो. साऊंड आवडत नाही. कचक कचक म्हणून असं करशील. कचक कचक कचक. हे विनूचं दाखवतो ना थांब. हे काय अल्ला नमाज पडतोय. काय विनू काय फोटो काढले आहेस. साल्या तुझं इमेज डाऊन करून घेतोयस तू माझ्या यूट्यूब चॅनलवर. इमेज आहे बघ. हे पण ह्याची पण इमेज डाऊन केली. चला तर आपण निघू. टाइमपास झाला आता परत. हे बाई पुढे जायचं आहे की नाही आपलं काय आहे की नाही.
पुढचं डेस्टिनेशन करायचं आहे की जायचं आहे मुंबईला? गणपतीपुळेला जायचं. गणपतीपुळेला जायचं चला. पोरं एडी झाली आहेत पोरं. काय तो रोहन सिद्धिविनायकला कधी आले? अरे हा तो मध्ये सिद्धिविनायक करत होता आणि डोकं खाजवतं नंतरला. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे मंदिराच्या काहीतरी 1.5 किलोमीटर लांब आहे. तिथे पाठी पार्किंगला लावली आहे गाडी, कारण मंदिराच्या बाजूला जास्त कुठे पार्किंग नाही आहे. तर बोललो आता इथून चालत जाऊया. तर निघालो आहे. सगळे वैतागले आहेत सकाळपासून. काल तर झालंच, आज पण थोडा प्रॉब्लेम झाला. बघूया आता. तुम्हाला डायरेक्ट मंदिराच्या इथेच भेटतो, कारण आम्हाला इथे पण थांबायचं नाही आहे. कारण मुंबईला जायला पण आम्हाला खूप टाईम होणार. ड्रायव्हर काका बोलतात की इथून बाहेर निघताना मुश्किल आहे रात्री, असं तसं. ठीक आहे. मग हे लोक विचार करतात की बाहेरूनच मुखदर्शन करणार आणि लवकर फटाफट निघायचं. तुमचा दिवस तर मस्त गेला असेल आजचा संडेचा, पण आता काय सांगू, देवदर्शन तर मस्तच झाले एकदम सगळे. पण आता असा विषय झालाय ना की देवदर्शन सगळं झालंय, सगळं मस्त झालंय, पण एक असा पॉईंट झालाय ना की त्यामुळे पूर्ण मूड ऑफ झालाय सगळ्या पोरांचा. सगळ्या पोरांची तोंडा बघा, पाहिजे तुम्ही तोंड बघून पण बोला की काय झालंय हे. खूप खूप घाण सीन झालेला आहे. आता थोडं चालू आहे वार्ता. ते आम्ही तुम्हाला सांगू नाही शकत, कारण आम्हाला पण असं काय प्रॉपर माहिती नाही. पण आहे थोडा छोटासा मोठासा मेजर प्रॉब्लेम झाला तर होतातच, पण ही जरा जास्तच जराशी मोठी झालेली प्रॉब्लेम. आपण करू ते हँडल नक्कीच, पण तुम्ही आमच्या सोबत राहा जोपर्यंत आम्ही घरी पोहोचत नाही तोपर्यंत. लवकरच ब्लॉगची ब्लॉगची समाप्ती होईल. आता शेवटच्या ठिकाण आणि मोबाईल याचा डेट झालेला आहे असं मला वाटतं. रेड नाही झाला, ते डिस्प्ले तसं दिसत ओके. तर मग आता शेवटचा मोबाईल दिसतो. सॉरी गोप्रो. तर शेवटचं ठिकाण आता झालं ना आमचं, तर त्यानंतर मग आम्ही रवाना होणार आपल्या घरी. जेवलो नाही ते सांग भाई. ते तिकडे थोडंसं खाल्लं प्रसाद म्हणून थोडंसं आम्ही प्रसाद म्हणून खाल्ला. आपण 2-4 मुलांनी रगडा म्हणून खाल्ला. हा बघा, महाप्रसाद खाल्ला. याला लाज नाही वाटत. हा 4-4 वेळा भात घेत होता. खरंच घेतलं का? जेवण तेवढं चांगलं होतं म्हणून. चांगलं होतं, पण असं खाल्लंय की आता एकच आहे, शेवटच्या स्पॉटला जातोय तिकडे. फक्त बाप्पाच्या आशीर्वादाने जो प्रॉब्लेम झालाय तो सॉल्व्ह झाला तर खूप चांगलं होईल. कालपासून करत होतो भाई दगडूशेठ. आणि आज शेवटी चाललो आहे तिथे. तो झालं तर नक्की काय होणार तर आहे भाई. बघू आता जे काय ते तुझ्या हातात आहे, देवाच्या हातात. बघूया आता. चला तर डायरेक्ट मंदिराच्या इथे भेटू. बाय बाय. मधून आम्ही आता पोचलो आहोत दगडूशेठ मंदिराच्या इथे चपला वगैरे काढू आणि जाऊया. जायचं ना आमचे प्लॅन चेंज होत राहतात. आमचं दर्शन झालेलं आहे चांगल्या बऱ्यापैकी. प्रसादी घ्यायला आलेला आहे. ते प्रसादी घेतोय, पण आम्हाला दोन्ही ठिकाणी असं झालंय की प्रसादच भेटत नाही. प्रसाद संपले. आता ते दादा बोलतात 300 नंबर घेतला. आता काय करायचं. त्याला आता पुन्हा प्रसादाच्या सोबत चला निरोप घेतो आता. नमस्कार मित्रमंडळी. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आत्ताच जस्ट दर्शन वगैरे सगळं झालं. मस्त झालं एकदम दर्शन. पटपट थोडा टाईम गेला त्यासाठी, पण दर्शन एकदम मस्त झालं. आणि आता निघालो आता आमच्या परतीच्या प्रवासाला. आणि 2 दिवस कसे गेले समजलेच नाही. 2 दिवसात आणि घाण गेले ते पण समजले नाही. घाण गेले ते पण समजले नाही. थोडंफार होऊन जातं ते आता लवकरच मॅनेज करायचा विचार चालूच आहे.
झालं आता काय सगळे स्पॉट झाले फिरून. सगळे स्पॉट तर झालेच आहेत. आता आपला परतीचा प्रवास परत चालू. मग आता तिकडनं डायरेक्ट आता मुंबईला जायचं. मुंबईला जाऊन काय मग करणार, दुसऱ्या रोजच दिवशी काय मला बॅग उचला चला ऑफिसला. माझं काय ना, माझ्या मम्मीच्या शिव्या खायच्या घरी ना. हा काय भाऊ आपला घरी जाऊन आईच्या शिव्या खाणार आणि आम्ही बॉसच्या शिव्या खाणार. तर तसं बघायला गेलो तर खूप मजा आली. हा खूप मजा तर म्हणजे खूप आली. देवदर्शन जे मस्त आम्हाला झालेत ना एकदम हा. खूप. आणि तर तुम्ही ब्लॉगमध्ये तर नक्कीच बघाल भाऊच्या. तर त्यासाठी भाईला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच आमच्यासोबत जोडून राहा. चला आता मला तर बोलायची काही गरज नाही, सगळा हा बोलला आहे. तर भेटू आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तुम्ही असंच प्रेम दाखवत राहा भाऊवरती आणि असंच प्रेम ठेवा. चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.